आदरणीय विनोदजी कांबळे साहेबांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभ आगमन पाहायला मिळत आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. SOS अर्थातच सचिन वन सोल्युशन आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय आरोही 11. या दोन संघादरम्यानची ही सुपर ओव्हरचा थरार. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. अंपायर समोर 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 जे आहेत पंचांना व्ह्यू येणं गरजेचं आहे. हे काही जे प्रेक्षक आहेत समोरच्या दिशेनं त्यांना विनंती आहे. येस, उस्मान देखील या ठिकाणी विनंती करतायत प्रेक्षकांना, या आता उस्मानच्या प्रेमाखातर तरी आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या माघारी या. ओके, थँक्यू, थँक्स अ लॉट. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला केलाय फुल टोल वसूल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर नक्कीच धन्यवाद. आमचे DJ देखील ऍक्टिव्हेट झाले दुपारच्या सत्रामध्ये. खूप चांगलं त्यांची देखील साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभली. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. गोलंदाज यावेळेला आणखीन एक जोरकस फटका लगावण्याचा मानस. खरं तर क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. तर एक जबरदस्त फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुमधुर संगीताचा नजराणा, क्रिकेटचा थरार आणि त्याचबरोबर सुपर ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओमकार, काय म्हणशील? रायगड का टायगर ज्या ज्या मैदानावरती जातो ना, त्या त्या मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पाडणं फेडणारा खेळ हा त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आहे वाजिद. एक सफलतम गोलंदाज आरोही 11 संघाचा वाजिद. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू अतिशय वेगानं निघतोय. खरं तर तिसऱ्या चेंडूवरती इथे पुनरागमन करताना वाजिदचा जर आपण विचार केला तर या खेळाडूंना देखील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. परंतु सुपर ओव्हरचा थरार म्हटलं ना तर गोलंदाजांची कत्तल, आणि खास करून रायगड का टायगर जर तुमच्या समोर असेल तर मात्र जोरकस फटका येणार. यावेळेला ऑन द नी झालाय. चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी हॅलो, तर DJ यांचे देखील खूप हॅलो 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक जोरकस फटका. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत सुपर ओव्हर मध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये 24 धावांचं लक्ष होतं, 25 धावांचं. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि इथून कशा प्रकारचा हा चेंडू असेल? आउट साइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. खरं तर फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूची पिचिंग जर पाहिली तर अवाक्याच्या बाहेर होते आणि पंच मात्र आमच्या दिशेने वळालेत. अवांतरचा इशारा झाला आणि अवांतरच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 21 धावा धावफलकावर. 21 रन्स. सर्व 5ही चेंडूंचा सामना मात्र उस्माननं केला आणि अपेक्षा असेल प्रेक्षकांची की शेवटच्या चेंडूवरती देखील उस्मानच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळणार का? परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र 21 या धावसंख्येवरती मानावं लागतंय. समाधान विजयासाठी लक्ष असेल 22 धावांचं. तर या ठिकाणी पारितोषिक देखील आलंय चौकारांच्या हॅट्रिकसाठी. 1000 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय विनोदजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून
त्या खेळाडूला दिला जाईल, त्या फलंदाजाला दिला जाईल. परंतु इथे काय कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल ओंकार. असं नाहीये की सुपर ओव्हर म्हटलं तर फक्त फलंदाज, कारण शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये, हे सर्वाधिक महत्वाचं. 21 जुना तर पहिल्या सत्राचा अर्थातच सुपर ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. त्यानंतर मात्र सेकंड इनिंग कडे आपण वळणार आहोत. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावांचं लक्ष आहे. चला, क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि डीजे तर RO11 संघासाठी देखील एक पारितोषिक. जर काही धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला तर सलामबाई यांच्याकडनं मात्र 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. व 1500 रुपयांचं पारितोषिक असेल जर या धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. चेंडू घ्यायचा आहे. तर सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट सातत्यानं खेळत आलेला आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा आणि माऊल गावचा ब्रँड यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर रखरखतं ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेल्या क्रिकेटचा थरार आपण सर्वजण अनुभवतोय. आणि अगदी त्याच वेळेला अतिशय रुचकर चविष्ट मलाईदार कुल्फी या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या मराठमोळे व्यावसायिक आहेत आणि त्यांची ही कुल्फी उपलब्ध आहे. खा, आस्वाद घ्या आणि क्रिकेटचा थरार देखील अनुभवा. अगदी त्याच वेळेला चाय चुस्की देखील आपल्या समोर या ठिकाणी जुळले गेले. क्या बात आहे. शेंगा देखील आलेत. एक छोटासा बालक देखील आपल्या सोबत जुळलं गेलंय. क्या बात आहे. सलामबाई यांचं ATM आता मात्र खुलं झालंय. सलग 4 चेंडू 4 षटकार जर आले तर 2500 रुपयाचं पारितोषिक आणि हा सामना जिंकल्यानंतर 1500 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 4000 रुपयांचं पारितोषिक आलंय आदरणीय सलामबाई साहेबांकडनं. खरं तर सलाम आहे तुमच्या कार्याला आणि सलाम आहे तुमच्या या पारितोषिकाच्या आकर्षणाला. खरं तर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला खूप मोठं योगदान राहिलंय. पारितोषिकाच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहेत आणि सलग 4 चेंडू 4 षटकार आले तर 2500 रुपयांचं पारितोषिक आणि जर का हा सामना जिंकला तर मात्र तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक संघासाठी. सामन्याला होती सुरुवात. ऑल सेट फॉर द रनचेस. विजयासाठी लक्ष आहे. 6 चेंडू 22 धावांचं. गोलंदाज आहेत तर गोलंदाज आहेत गौरव. या ठिकाणी थोडासा दबाव जरूर असेल. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. मंगेश, खरं तर मंगेशला फार काळ शांत ठेवणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. हा एक असा खेळाडू आहे मित्रांनो की जो होत्याचं नव्हतं करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये ठेवतो. एक विध्वंसक, विस्फोटक, आक्रमक आणि शैलीदार फलंदाज म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. 5 चेंडू शिल्लक आहे तरी विजयासाठी 22 धावांची गरज. 5 balls 22 runs required to win. यावेळेला जोरकस फटका. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. आता थोडीशी शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. पहिला चेंडू निर्धावाला त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट. SOS अर्थात सचिन वन सोल्युशन या संघाच्या माध्यमातून जल्लोष पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं हॅलो
चला सामना सुरू करायचा मित्रांनो. गौरव थोडासा बाजूला व्हायचं, थोडंसं बाजूला व्हायचं. यावेळेला सरळ बॅटनं पुन्हा एकदा चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज मंगेश वैती. मोठा मासा मात्र गळाला लागतोय. खरं तर पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडू डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आपली महत्वपूर्ण विकेट गमावली गेली आहे. 22 धावांचं लक्ष होतं. उस्मानची बॅट पहिल्या सत्रामध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गौरवास्पद कामगिरी करताना गौरव मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. पहिल्या सत्रामध्ये उस्मानची बहारदार फलंदाजी आणि त्यानंतर मात्र गौरवची जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आमचे डॉक्टर साहेब आमच्यापर्यंत माहिती देतील. धावा आहे धावफलकावर 3 चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. म्हणजे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. एनिथिंग कॅन हॅपन. सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो इथून कुठेही जाऊ नका, कारण यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बॅटल ओमकार देसाई, अर्थातच मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड अँबॅसेडर आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा अर्थातच कृष्णा सातपुते सरांची मॅच मात्र यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका. आज फुल डे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक. या ठिकाणी संधी आली होती सामना फिनिश करण्याची, परंतु काय घडलंय मैदानाच्या आत. 3 चेंडू 16 धावांची गरज होती. सिंगल मात्र आली आहे. आता इक्वेशन उरतंय. मंगेश वैती बाद झाल्यानंतर मात्र संपूर्ण ताकद या ठिकाणी झोकली आहे, कारण गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धाव फलकावरती आहेत. एखादी चूक हॅलो तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज. खरं तर गौरवचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये 21 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि मंगेश ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नाही आहे. डॉट बॉल म्हणता येणार नाही. तर 1 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या सामन्यामध्ये. आता मात्र केवळ औपचारिकता, परंतु क्रिकेट आहे. 1 चूक जरूर या ठिकाणी मागामध्ये ठरू शकते, परंतु नाही आहे. कमालीची गोलंदाजी गौरवनं केली आहे या मैदानावरती. पहिल्या सत्रामध्ये उस्मानची बॅट तळपली. 21 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज गौरवनं आपल्या गोलंदाजीचं प्रावीण्य या मैदानावरती दाखवलं. गौरवात्मक गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळाली आणि विजेता ठरला तो सचिन वन सोल्युशन हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तो 4 सेमीफायनलिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेत.